यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि नक्कीच भावांनो आणि बहिणींनो, मी बंधूंनो आणि भगिनींना म्हणणार होतो, पण मला लगेच नामदेव ढसाळची आठवण झाली. ते बंधू भगिनी ते भानगड नाही, अगदी साधेपण जे असतं ना, हे कुठंतरी आपल्या जगण्यामध्ये सतत असलं पाहिजे, त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. म्हणून भावांनो आणि बहिणी, तपासे यांचा हा पहिला कथासंग्रह आहे. मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये असं म्हटलेलं आहे की यातील बऱ्याच कथा या लहानपणीच घडलेल्या घटनांचा धांडोळा आहे. घटनांचा धांडोळा आहे असं ते म्हणतात. त्यातील कथा या नातेसंबंध, प्रेम, विरह, हलके फुलके विनोद यावर आधारित आहे. बरेचसे पात्र मी अनुभवले आहे. थोडं मराठीतही करायला पाहिजे. बरीचशी पात्रे मी अनुभवली आहे. मराठीमध्ये तुम्ही PhD झाला तर तरी असले किरकोळ चुका राहणं बरोबर नाही. तर तुम्ही असं म्हणाल की तुम्ही या समारंभामध्ये अध्यक्ष आहात, ते जरा त्याचं औचित्य बाळगा. मी औचित्य बाळगे नाही, पण तरी सुद्धा मला जरा, कारण हे उच्च विद्याभूषित आहे आणि माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. त्याच्याविषयी मला ते काय बोलायचं नाही. हे अशी किरकोळ चुका होत असतात, तर काय नाही. पण मी एकदा औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये ते काय असतं, शिक्षकां प्राध्यापकांसाठी नाही, त्याच्या वरच्या पगाराचा दर्जा देण्यासाठी 2 पुढे करायला लागतात कोर्सेस कुठे तरी असे. रिफ्रेश. तर 2 दिवस माझी व्याख्यानं होती आणि 2 दिवस व्याख्यानं झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे मी तिथल्या त्या इंग्रजी विभागामध्ये अशी व्याख्यानं दिली आहेत आंध्र भाषेमध्ये आणि मराठी विभागामध्ये पण दिलेली आहे. आता मग अशी कोणीतरी म्हटलं मी हिंदी घेतलं तरी मराठी वाचणार नाही, इंग्रजी घेतलं तर हिंदी वाचणार नाही. असलं काही नसतं. मी आयुष्यभर फिजिक्स शिकवलं. माझ्या विद्यार्थ्यांना मी लेखक हे माहिती सुद्धा नव्हतं. ते बाहेर गेल्यावर त्यांना कळायचं की हे अरे आपलं सगळं लेखक होते का असं. तर असं काही नसतं. तुम्हाला आवड पाहिजे बेसिकली आणि भाषेशी खेळता आलं पाहिजे. खेळण्याचा नाद जमवता आला पाहिजे, बनवता आला पाहिजे, आत्मसात करता आला पाहिजे. त्याला तुम्ही कुठल्या शाखेचे ग्रॅज्युएट होता आणि कुठलं ज्ञान मिळवता किंवा मिळवताही नाही, मिळवणं हे फार महत्वाचं आहे. आणि कुठं तरी तुम्ही काही एक विशिष्ट क्षमता मिळवता आणि तिथून तुम्हाला सगळं काही करता येतं. तर इंग्रजी काही माझी मातृभाषा नाही किंवा अभ्यासाची भाषा नाही, पण इंग्रजी मला वापरायला लागली आणि मी शिकलो ती. हे काय भाषा काय फार त्रासदायक गोष्ट नाही, शिकणं करता येते. तर मुद्दा तो नाही. मला कशाबद्दल बोलत होतो. औरंगाबादला तिथं माझे ती 2 दिवस व्याख्यानं झाली आणि शेवटी ते म्हणजे जरा तुमच्या हाताने पारितोषिक द्यायचे. म्हणलं कसं आहे, नाही काय नाही, एक पानभर व्याकरण शुद्ध लिहायचंय असा एक उपक्रम आम्ही केला. हो म्हणजे प्राध्यापक आहे सगळे. हो म्हणजे ते निम्मे PhD आहे. तर मग त्याच्यात त्यांच्या लक्षात असं आलं की बिनचूक लिहिणारा एकही नव्हता आणि भरपूर चुका असलेले बहुसंख्य लोक होते. अगदी त्यातल्या त्यात कमी चुका असलेल्या 3 लोकांना ती परत त्यांनी काय सर्टिफिकेट दिले असतील जे काय. तर ही आपली परिस्थिती आहे, लक्षात घ्या. म्हणजे मराठी साहित्यामध्ये, भाषेमध्ये भरपूर आता एक MA झालं की PhD, दुसरी आत्ताच आहे. त्या पलीकडे त्याला काय महत्व आहे आणि याच्यामध्ये अपप्रवृत्ती इतक्या शिरलेल्या आहेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि हे नुसतं मराठी पुरतं मर्यादित नाही, सगळ्या विषयांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ही परिस्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर आणखीन एक विधान फार इंटरेस्टिंग आता कोणी केलं मला जरा, लेखक लिहायचा थांबला तर समाज पंगू झाल्याशिवाय राहणार नाही. लेखक लिहायचा थांबला तर समाज पंगू झाल्याशिवाय राहणार नाही. कुणी सांगितलं? अरे काय किंमत आहे लेखकाला? हे कोणत्या समाजात होऊ शकतं? ज्या समाजामध्ये लेखकाविषयी, लेखनाविषयी आदर असतो किंवा तो लेखक इतका मोठा असतो की तो समाजाला स्वतःविषयी आदर बाळगायला भाग पाडतो किंवा त्या भाषेची संस्कृती मुळात अशा दर्जाची असते की तिथं त्या संस्कृतीमध्ये लेखकाविषयी आदर असतो. आता हे असं
नजीकच्या भूतकाळामध्ये कुठं कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला दिसतंय का, माहिती आहे का? या कथा संग्रहाला उपस्थित आपण सर्वजण, मंचावर उपस्थित आदरणीय ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथजी पठारे सर, त्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेला आमच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त आदरणीय शालिनताईजी विखे पाटील, यानंतर आदरणीय काळे सर, आदरणीय हंडे सर, माझ्या वनस्पतीशास्त्र विभागातील माझे विभाग प्रमुख डॉक्टर अनिल बाबळे सर, त्या बिटको महाविद्यालयातील सर्व उपस्थित या ठिकाणी मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देते की एवढ्या लांबचा प्रवास करून सरांच्या प्रेमापोटी आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुहासजी वैद्य सर की आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या परिसरातील एक धडाडीचं व्यक्तिमत्व, आपण म्हणूया की जो आपण लोकशाहीचा पाया ज्याला म्हणतो, जे वर्तमानपत्र, तर त्याचे या ठिकाणी संपादक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद देते. माझा सर्व जिव्हाळ्याचा परिवार, तपासे परिवार, पलगडमल परिवार, त्यामध्ये माझ्या सगळ्या ननंदबाई आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की आमचे भाचे जावई डॉक्टर पंकज वावळ आणि नारायणगावच्या विद्यमान सरपंच माझ्या भाच्या शुभदाताई पंकज वावळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांचेही मी खूप खूप आभार मानते. आणि हा सगळं प्रेमाचा सोहळा या ठिकाणी तुमच्यामुळेच खूप छान पद्धतीने अरेंज झाला. मुंदोडे सरांचेही मी खूप आभार मानेन की अगदी सुवाच्य वाणीमध्ये आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे. सरांच्या महाविद्यालयातून आलेले जे काही फोटोग्राफर आहेत, त्यांचे स्टुडंट आहेत, त्यांचेही मी मनापासून धन्यवाद देते की इतक्या लांबनं या ठिकाणी ते आलेत हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी. सूर्यवंशी सर आमच्या महाविद्यालयाचे आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित झालेत. उबाळे सर आहेत. सगळ्यांचीच नावं या ठिकाणी मी घेत नाही, क्षमा करा, परंतु ज्यांचे हातभार हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी लागलेत असे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचे मी तपासे परिवार, नंतर पलगडमल परिवार आणि लेखकाच्या पत्नी या नात्याने सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. धन्यवाद. शेवटी एवढंच म्हणेल, खुशीत गात जा, जीवनातलं गीत खुशीत गात जा. आणि वाटलंच कधी एकटं वाटते सध्या, आणि वाटलंच कधी एकटं तर या सुंदरशा प्रकाशन सोहळ्याची आठवण प्रत्येकाने ठेवत जा. धन्यवाद. बाहेर पुस्तकांचा स्टॉल पर्स बरी सापडली. चला, आमचा प्रोग्राम झालेला आहे. हे बघा, पोरांनी बुके घेतले ते सगळ्यांनी आणि ह्या हॉटेलला होता बघा इथे. वाव, ते आपल्याला ते हे घेतो. हे बघा, माझा भाचा तन्मय आणि माझी सोनल गेली आता घरी आणि माझी लहान बहीण. आम्ही आता घरी जाऊ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला?